भिवंडी तालुका के धुलखाड़ी एलकुंदे स्थित शिव मंदिर में ग्रामस्थ मंडल धुलखाड़ी एलकुंदे की ओर से आयोजित शिव महापुराण कथा का धार्मिक एवं भक्तिमय वातावरण में आयोजन जारी है। कथा के दूसरे दिन रविवार 23 अगस्त को भी बड़ी संख्या में शिव भक्तों और श्रद्धालुओं ने कार्यक्रम में सहभाग लेकर धर्म लाभ लिया। कार्यक्रम की शुरुआत शाम 5:30 से 6:30 तक हरिपाठ से हुई। इस अवसर पर जय हनुमान प्रासादिक हरिपाठ मंडल खांडवल की ओर से हरिपाठ का आयोजन किया गया। इसके पश्चात शाम 6:30 से रात 8:30 तक शिव महापुराण कथा का आयोजन किया गया। हरिभक्त पारायण गुरुवर्य चिंतामणि महाराज व बालयोगी विशालनाथ जी महाराज के मार्गदर्शन में चल रही इस कथा में कथा प्रवक्ते हरिभक्त पारायण श्री वासुदेव महाराज ढोले लोनाड द्वारा श्रद्धालुओं को शिव महापुराण कथा का रसपान कराया जा रहा है। कथा के दौरान मंदिर परिसर में भक्तिमय वातावरण देखने को मिला। श्रद्धालुओं ने शांतिपूर्वक कथा का श्रवण करते हुए भगवान शिव की भक्ति में सहभाग लिया। कथा के पश्चात उपस्थित सभी श्रद्धालुओं के लिए महाप्रसाद का आयोजन किया गया। धुलखाड़ी एलकुंदे में आयोजित यह शिव महापुराण कथा 22 अगस्त से 29 अगस्त 2026 तक प्रतिदिन शाम 6:30 से रात 8:30 तक आयोजित की जा रही है। आयोजक मंडल की ओर से सभी शिव भक्तों एवं श्रद्धालुओं से आगामी दिनों में भी अधिक से अधिक संख्या में उपस्थित होकर कथा एवं धार्मिक कार्यक्रमों का लाभ लेने की अपील की गई है। मग अशा वेळेला झोप न लागल्यामुळे चिडचिड होते, झोप न लागल्यामुळे शरीर थकलं जातं. हे बोलू का?
झोप जर माणसाला कमी भेटली तर माणसाचं आयुष्य कमी होतं. ज्याला झोप पुरेपूर आहे ना तो माणूस फ्रेश राहतो. बघा, माणसाच्या चेहऱ्यावरून कळालं जातं की हा रात्री झोपला का न झोपला म्हणून. काही माणसाला झोपण्याचं काही बरं का लिमिटच नाहीये. आमच्या माता माऊल्या दुपारी पण झोपतात आणि ज्या वेळेला पती घरी येतो काम करून त्याला तक्रार करतात झोप लागत नाही. तुम्ही मला सांगा 4 तास दुपारी झोपलेली बाई रात्री कशी बरं झोपेल? बरोबर की नाही? मग अशा वेळेला आपण नको त्या तक्रारी करतोय. मग झोप लागत नाही ना तर ऐका, शिव महापुराणामध्ये खूप छान मंत्र आहे. त्या मंत्राचा उच्चार जर तुम्ही सुरू केला तर ज्याला झोप लागत नाही त्याला झोप लागल्याशिवाय राहणार नाही. भगवान शिवजींच्या 5 कन्या आहेत. 1 जया, 2 देव, 3 विषहरा, 4 शामलीबारी आणि 5 दाऊदली. या 5 मुली आहेत. करायचं काय? तळ हातावर 1 चमचा भरून पाणी घ्यायचं. ओम नमः शिवाय म्हणायचं. पहिल्या कन्येचं नाव घ्यायचं जया आणि पाणी आचमन करायचं. ओम नमः शिवाय. दुसऱ्या कन्येचं नाव घ्यायचं देव आणि पाणी आचमन करायचं. ओम नमः शिवाय. तिसऱ्या कन्येचं नाव घ्यायचं विषहरा आणि पाणी आचमन करायचं. ओम नमः शिवाय. चौथ्या कन्येचं नाव घ्यायचं शामलीबारी आणि पाणी आचमन करायचं. ओम नमः शिवाय. 5व्या कन्येचं नाव घ्यायचं दाऊदली आणि पाणी आचमन करायचं. तुम्हाला झोप लागेल. शिव महापुराण हे खूप मोठं शास्त्र आहे. आपल्याला अनेक प्रकारच्या वेदना असतील, अनेक प्रकारचं दुःख असत, अनेक प्रकारची संकट असतील, त्या सगळ्यांचं निवारण करण्याचं काम शिव महापुराणाचं आहे. या परिसरामध्ये अनेक लोक आहेत पण सगळ्यांना तिथे येता येत नाहीये. काय कारण? त्याचं कारण एकच आहे, पुण्याही कमी पडते. कथा ऐकण्याकरता पुण्य असावं लागतं, कीर्तन ऐकण्याकरता पुण्य असावं लागतं, भजन करण्याकरता पुण्य असावं लागतं. तसं माणसाला श्रवण होत नाहीये. एक छान असं उदाहरण आहे. 2 मित्र आहेत. एक मित्र कीर्तनाला चाललेला आहे. कीर्तनाला चाललेला असणारा मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतोय काय रे येतो का? आणि कुठं चाललास? कीर्तनाला चाललोय. त्यावेळेला त्या मित्रांनी उत्तर दिलं आलोस रे पण शेतात काम आहे, मला जमणार नाही. आता ज्याला कीर्तनाला जायचं होतं, ज्याला आवड आहे तो बरोबर निघतोय. ज्याला आवडच नाही त्याच्या मागे कारणही भरपूर सांगतोय. आलोस तू महाराज पण काय करावं, जमलं नाही, घरात कामं होती, मुलगा आजारी होता, अनेक प्रकारची कारणं असतात. ती कारणं तिथं लक्षात घेण्यापेक्षा त्याची पुण्य कुठेतरी कमी पडलंय म्हणून त्याला या मंडपामध्ये, या दरबारामध्ये भोलेनाथांच्या येता आलं नाही. आता ज्याला आवड होती तो गेला कीर्तनाला. महाराज कीर्तन किती तास असतं? 2 तास. पण दुसरा जो मित्र शेताकडे निघाला होता, मध्येच त्याला एका घरामध्ये पती पत्नीची भांडण चालू होती हे त्यांनी पाहिलं. बऱ्याच लोकांना दुसऱ्याच्या घरात भांडणं झालेली आवडतात, खास तर महिला मंडळीला जास्त. त्यांना फार मोठी पर्वणी वाटते होते. दुसऱ्याच्या घरात जर भांडणं ऐकली ना तर ती स्त्रीला जाऊन सांगते हे ऐकलं का काय चालू आहे बघ. फार आनंद होतो त्यांना. पण तेच दृश्य जर आपल्या घरात झालं तर आपल्याला किती वाईट वाटतं की नाही.
निमंत्रण देतं का तुम्हाला? नाही, पण माणसं आवर्जून तिथं जातात. आता या दोघांची भांडणं चालू होती, हा तिथे गेला. खरं तर असं आहे, पती पत्नीच्या भांडणामध्ये शहाण्या माणसांनी पडू नये. सकाळी भांडणारे पती पत्नी संध्याकाळी एक होतात आणि मध्ये सोडवणारा जो असतो ना, तो काय होतो? विरोधी होतो. पण शहाण्या माणसांनी पती पत्नीच्या भांडणात जाऊ नये. नाही जाऊ. यांनी डोळ्यांनी पाहिलं, याला तो आवडीचाच विषय होता. जवळचे नातेवाईक होते, आज सोडवायला गेला. सोडवता सोडवता 3 तास गेले. 3 तास कसे गेले हेही त्याला कळलं नाही. 3 तास कुठं घालवले? भांडण सोडवायला. 2 तास कीर्तन ऐकलेला तो मित्र त्याचा तिकडनं आला. त्यांनी पाहिला, रे माझा मित्र तर अजून इथेच आहे. विचारलं, काय रे, शेतात गेला नाही का? अजून इथंच आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, नाही हो, हे माझे जवळचे नातेवाईक आहेत, यांची भांडणं सोडायला मी इथे थांबलो. 3 तास कसे गेले हे कळालं नाही. माझा दृष्टांत संपला. मला सिद्धांत हा द्यायचा आहे की दोघांकडे वेळ होती, पण एकाने वेळ कीर्तनाला दिली आणि एकाने वेळ भांडण सोडवण्यात घालवली. ऐका, ज्याची पुण्याई होती त्याने 2 तास कीर्तन श्रवण केलं आणि ज्याच्याकडे पुण्याई नव्हते ना, त्यांनी 2-3 तास ती भांडण सोडवण्यात घालवली. अर्थात कथा कीर्तना करता पुण्याचा संचय लागतो. तसं होत नाही महाराज. कोणाच्याही घरी भजन होत नाहीये, कोणाच्याही घरी हरिपाठ होत नाहीये. भगवंत घरी भजन कीर्तन, भगवंत घरी भजन कीर्तन, भगवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंताच्या घरी भजन असतं. पुण्य असावे लागतात. पुण्याशिवाय कथा कीर्तनाचं श्रवण होत नाही. काल आपण पाहिलं, त्या देवराज ब्राह्मणाची कथा पाहिली, दुराचारी होता. कालच्या दिवशी आपण एका पुरुषाची कथा पाहिली. आपण आज एका स्त्रीची कथा पाहणार आहोत. समुद्राच्या काठावर बाष्पळ नावाचं गाव आहे आणि त्या गावात बिंदुक नावाचा ब्राह्मण राहतो. त्या बिंदुकाची पत्नी चंचुला. ते गाव असं होतं ना, त्या गावात सगळे दुराचारी होते महाराज, सगळेच पापी होते. भजन करणारं त्या गावात कोणी नव्हतं. सगळेच चोरी करणारे होते, सगळेच वाईट वागणारे होते. पण पुढे असा प्रसंग झाला, चंचुलेचा पती बिंदुकाला सर्पदंश झाला आणि तो मरण पावला. आता चंचुला एकटी झाली. पती असताना सुद्धा ती दुसऱ्याच्या घरात भांडणं लावायला जायची महाराज. तिला भांडण लावल्याशिवाय घरी झोपच लागत नव्हती. तुम्ही स्वतःचा आत्मपरीक्षण करा महिला मंडळ. आपला स्वभाव तसा आहे का?
आपण तसं वागतो का? आपण जर तसे वागत असाल तर या शिवजींच्या दरबारामध्ये त्या वागण्याचा त्याग करा. ती बाई जाऊन भांडणं लावायची, निघून यायची. आता तर तिचा पती नाहीये, आता ती एकटी आहे. आता सैरा वैरा तिचं जीवन बंद. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत नुसतं भांडणं लावायचं काम ती करायची. हो, नुसतं भांडण लावायचं. आता भांडण लावणं हे काही चांगलं काम आहे का? वाईट काम आहे. चोरी करणं चांगलं काम आहे का? वाईट काम आहे. पण चोरी करायची, भांडणं लावायची. एकटी असल्यामुळे तिला कोणीही बोलायला नव्हतं. पण आपल्याला माहिती आहे संसारामध्ये माणसाचे दिवस सारखे नसतात. झाडाखालची सावली दुपारी जिथे तुम्हाला पाहायला मिळते ना, तिथे संध्याकाळी पाहायला मिळत नाही. ती दुसरीकडे जाते, पुढे चालते, पुढे चालते. प्रपंचात सारे दिवस सारखे नसतात. म्हणून एखाद्याच्या वाट्याला जर वाईट दिवस आले तर ज्याच्या वाट्याला चांगले दिवस आहेत त्यांनी ज्याच्या वाट्याला वाईट दिवस आलेले आहेत त्याला सांभाळा. कुठल्याही क्षणाला तुमच्यावर ते वाईट दिवस येऊ शकतात. दुसऱ्याच्या वाईट काळात त्याची निंदा करण्यापेक्षा, त्याला हसण्यापेक्षा त्याला समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे. का तर न जाणून त्याच्यावर जे आता दिवस आलेले आहेत ते दिवस उद्या आपल्यावरही येतील. शरीर हे दिवसांदिवस वाढत जात, वाटतं की नाही? आणि शरीराचं सौंदर्य जे आहे ते कायम टिकत नाहीये, नाही टिकत. आता ज्याचं वय 50 आहे त्या 50 वर्षाचा चेहरा बघा आणि त्याचं वय ज्या वेळेला 20 वर्षाचं होतं त्या 20 वर्षाच्या वयाचा चेहरा पहा. तुम्हाला काहीतरी बदल झालेला पाहायला मिळेल. पण माणसाचं वय जरी वाढलं तरी माणसाला असं वाटतं मी तरुणच दिसलो पाहिजे. तो त्याच्याकरता प्रयत्नही करतोय. काय काय प्रयत्न करतो? अगदी सोपा प्रयत्न आहे. पांढरे केस काय करतो? काळे. सोपा प्रश्न आहे. म्हणजे त्याला कुठेतरी वाटतं मी वयोवृद्ध झालो, हे लोकांना वाटतं कामा नये. मी सतत तरुण राहिलो पाहिजे. तरुण. एक आजीबाई आरशाच्या दुकानात गेली. कशाच्या? आरशाच्या. आणि सांगितलं दादा एक आरसा दे बाबा. आरसा दिला. सांगितलं किती पैसे? म्हणे 60 रुपये. 60 रुपये दिले. आरशात तिने पाहिलं, तिला तिचं तोंड बरं वाटलं नाही. त्यावेळेला ती परत त्या आरशावाल्याकडे गेली आणि त्याला सांगते काय मी पूर्वी आरसा घेतला होता तो 20 रुपयाला होता आणि तेव्हा माझा चेहराही चांगला दिसत होता. आता मी आरसा घेतला त्याचे तुला 60 रुपये दिले आणि त्याचा चेहराही चांगला दिसत नाहीये. त्यावेळेला तो दुकानदार म्हटला आजी तुम्ही पूर्वी म्हणजे कुठल्या वयात होता? त्यावेळेला ती आजी म्हटली माझं वय त्यावेळेला काय होतं? 20 वर्षाचं होतं. 20. आणि आता किती वय आहे? 60 वय आहे. त्यावेळेला त्या दुकानदाराने सांगितलं 20 वर्षात तुम्ही तरुण होता. आरसा हाच होता पण 20 वर्षात तुम्ही तरुण होता म्हणून तुमचा चेहरा सुंदर दिसत होता. आणि आता तुमचं 60 वय झालंय, आरसा तोच आहे. आता तुमचा चेहरा तरुण राहिला नाही म्हणून कसा तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे चेहऱ्यावर अशा काही येतात, बिरगुट्या येतात की जो चेहरा पाहिल्यावर लहानपणात लोक धावत होते. कशा करतात? बाळा हे पप्पी दे रे. पण कोणी वयस्कर माणसाची पप्पी घेतली असं पाहिलं का? अरे पप्पी तर सोडा, त्याचा चेहराही पाहायला कोणी तयार नाहीये. पोरांचे मित्र जर घरी यायचे असते ना
तर तो पोरगा सांगतो, आई आजोबाला आतमध्ये घेऊन जा, आतल्या खोलीत ठेवू का? आजोबांचा चेहरा घुबडासारखा दिसतो, त्याला पाहिल्यावर माझे मित्र घाबरतील. म्हणजे लहान वयात, तारुण्यात तुमच्या सौंदर्याचं कौतुक समाज करत होता. शरीर तेच आहे, पण आता मात्र तुमचं वय झालंय, त्याच शरीराचा तोच समाज तिरस्कार करतोय. शरीर दिवसांदिवस काय होतं, कमजोर पडत चालतं. आणि मग ही चंचुला जी आहे ना, ती थकली आता, डोळ्याने दिसत नाही तिला, पाठीचा कडा तिचा वाकलेला आहे, अन्न भेटत नव्हतं तिला खायला. ती प्रत्येकाच्या घरात जायची, अरे काहीतरी माझ्या पोटाला अन्न द्यावे. तुम्ही मला सांगा, ज्याच्या घरात जाऊन या बाईने भांडणं लावलेली आहे, ती लोक तिला अन्न देतील का? देऊ शकत नाही. सगळ्यांनी सांगितलं तुला अन्न मिळणार नाही, आणि मी उपाशी आहे, तू उपाशी राहा नाहीतर काही कर, पण तुला अन्न मिळणार नाही. मग तिने विचार केला, लोकांची तरी काय चूक आहे? अरे ज्या लोकांना मी कधी चांगलं बोललो नाही, ज्या लोकांमध्ये मी कधी चांगलं वागलो नाही, ज्या लोकांच्या घरी मी चोऱ्या केल्या, ज्या लोकांच्या घरी जाऊन मी भांडणं लावली, ती लोक मला कशी त्यांच्या दारात उभं करतील? काय समाजाची तरी चूक आहे? तिच्या चुका तिच्या लक्षात यायला लागल्या. माणसाने केलेल्या चुका माणसाच्या कधीतरी लक्षात याव्यात. पण काही लोक मी चुकलोय हे मान्यच करायला तयार नाहीये. मी चुकलोय ना, तर मी माफी मागितली पाहिजे. ती चूक माझ्या हातकडून पुन्हा होता कामा नये, बस परमात्मा तुम्हाला माफ करेल. आणि आता चंचूला विचार करते, गावात तर कोणी उभं करत नाही, आता करायचं काय? दुसऱ्या अपर गावाला गेली, तिथेही कोणी अन्न देईना. भुकेने व्याकुळ झालेली चंचूला आता मरणार असं वाटायला लागले, पूर्ण झाली होती. एक दिवशी रस्त्याने चालत असताना पायात पाय तिच्याशी गुंतत होते, आणि तेवढ्यात तिकडनं काही 8-10 महिला हातामध्ये आरती आहे, प्रसाद आहे, येत आहेत. तिला बरं वाटलं, आता मला या महिला प्रसाद खायला देतील, माझी भूक भागेल असं वाटतं होतं. या महिला कशा पुढे आल्या ना, तशी धावली, मला प्रसाद द्या, मला भूक लागलेली आहे, नाहीतर मी मरेन. महिला म्हटल्या, तुला भूक लागलेली आहे, आम्हाला मान्य आहे, पण हा प्रसाद तुला मिळणार नाहीये. शिवजींना दिल्याशिवाय आम्ही तुला देऊ शकत नाहीये. तुम्ही कुठे चालला? अशी चंचूला त्या महिलांना विचारलं, कुठे चालला? त्यावेळेला सांगितलं, आम्ही शिवजींच्या मंदिरात चाललोय, शिव महापुराण कथा तिथे चालू आहे. मग तू असं कर, तिथे दररोज प्रसाद आहे, शिव महापुराण कथेला चल, कथा आई आणि पोटभर प्रसाद खा. चंचुलीला सुद्धा ते पटलं बरं, आणि चंचुला त्यांच्या मागे मागे निघालेली आहे. शिवजींच्या मंदिरामध्ये कथा चालू आहे. चंचुला कथेला बसलेली आहे, पण पोटात अन्नाचा कट नव्हता, व्याकुळ झाली होती. पण तिला माहिती होतं कथा संपल्याशिवाय प्रसाद मिळणार नाही. कथा चालू असताना कथेतला प्रसंग चालू झाला. तो कथाकार म्हणू लागला, कर्म माणसाला भोगावे लागतात, आणि कर्म भोगण्याकरता माणसाला यावं लागतं. विश्वमाऊली जानोबाराय सांगतायत, अगा कर्मे जैवरावी
दैतीही सुख दुःखी पडावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म भोगण्याकरता माणसाला यावं लागतं. आणि ऐका, फार महत्वाचा मुद्दा आहे. केलेले कर्म माणसाला भोगावेच लागतात. कर्म जाणे तिची भोगावे. केले 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 कर्म जाणे तिची भोगावे. तेची भोगा आली उपजले मेली ऐसे किती. केलेले कर्म भोगावेच लागतात. मग ते कमी असू द्या नाहीतर जास्त असू द्या, पण केलेल्या कर्माचा भोग माणसाला भोगावाच लागतो. ते फिरून फिरून आपल्याकडेच येतं. मला पण गोड उदाहरण दिलेलं आहे. ऐका, एक कंपनी आहे. त्या कंपनीचा एक मालक आहे आणि त्या कंपनीमध्ये एक मॅनेजर म्हणून एक माणूस काम करतोय. अगदी कंपनी चालू झाल्यापासून तो मॅनेजर त्या ठिकाणी काम करत होता. आता त्याचं वय जास्त झाल्यामुळे तो थकला गेला. एक दिवशी प्रसंग असा आला, मालक आला. मॅनेजरने सलाम केला नाही म्हणून मालकाला राग आला आणि त्या रागापोटी त्या मालकाने त्या वयोवृद्ध मॅनेजरच्या एक कानाखाली मारला. वाईट वाटलं ना. अरे, मालकाने निदान माझ्या वयाचा तरी विचार करायला पाहिजे होता. का मारलं मला? असं मी काय मोठा अपराध केला? थोडं वय झाल्यामुळे त्याला उठायला त्रास झाला ना, नमस्कार करायला त्रास झाला, एवढं काय? यांनी का मला मारलं? दुःख झालं मला. विनाकारण जर आपल्याला कोणी मारलं तर माणसं दुःख करतात विनाकारण. सुख असेल तर मार खाणारा म्हणतो जाऊ दे रे, आपलं चुकलंय. पण त्या वयोवृद्ध माणसाला वाटलं की नमस्कार करायला थोडा वेळ झाला तरी काही फार मोठी चूक झाली असं मला वाटत नाहीये, पण मारलं मला दुःख वाटलं. पण मालकाला काही बोलू शकत नाहीये का? तर तो मालक आहे. मी आता रिटायर व्हायला आलोय. आता जर मी त्याला काय बोललो तर तो मला काहीतरी कामावरून काढून टाकेल. काही बोलला नाही, पण राग मनात होता मला. घरी आला. घरी आल्याबरोबर पत्नीने सांगितलं, हो चहा देऊ का? हा म्हटला. चहा घेऊन आल्याबरोबर कुठल्याही प्रकारचे विचार न करता हातात चहा घेतला नाही, पण पत्नीच्या एक कानाखाली चपराक दिली. पत्नी विचारते, कधी माझा नवरा मला उलट बोलला नाही आणि आता मारण्याचं कारण काय? वाईट वाटलं तिला, रागही आला. काही वेळात मोठा मुलगा आला आणि तो म्हणू लागला, आई मला जेवायला दे ग. असं बोलल्याबरोबर त्या आईने मुलाच्या कानाखाली एक चपराक दिली. मुलगा विचार करतोय, मी जेवण मागितलं
सांगितलं आईने माझ्या चपराक दिली, का असं मारलं मला? वाईट वाटलं, दुःख वाटलं, पण मनात मात्र राग होता, विनाकारण आईने मला मारलंय. आणि असा सोफ्यावर बसलेला होता. तेवढ्यात त्याचा लहान भाऊ गाडी खेळत खेळत आला. खेळता खेळता ती गाडी त्याच्या पायावर चढली, मोठ्या भावाच्या. राग आला मोठ्या भावाला, उठला आणि लहान भावाच्या कमरेत लाथ लागली. लहान भाऊ विचार करतोय, अरे मी याच्या अगोदर दादाच्या बऱ्याच वेळेला पायावर गाडी घातलेली आहे. दादा मला त्यावेळेला काही बोलला नाही, फक्त हसायचा. आणि आज माझ्या दादाने माझ्या लाथ मारली. राग आला, मनात राग होता, दरवाजात आला. आता तो राग कुठेतरी व्यक्त करायचा होता. कुत्रा बसला होता दारात. बाईचा राग, बाईला शांत करायचं असेल तर काय करते? दारात बसलेल्या कुत्र्याला काठीखाली मारते, तेव्हा ती शांत होते. तसं या बाळाला वाटलं मला विनाकारण मारलेलं आहे. एक दगड घेतला आणि कुत्र्याच्या अंगावर मारला. कुत्रा भुंकत भुंकत रोडवर पडायला लागला. तेवढ्यात तिकडनं एक अशी मोठी गाडी येत होती. ती गाडी थांबली. त्या गाडीतून एक माणूस उतरला. हा कुत्रा त्या गाडीच्या दिशेने चालला होता. त्या उतरलेल्या माणसाच्या पायाला तो कुत्रा चावला. आता ऐका, ज्याला तो कुत्रा चावला तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, त्या कंपनीचा मालक होता. म्हणजे कर्म फिरून फिरून शेवटी भोगावेच लागतात. फार छान उदाहरण आहे. जीवनामध्ये या उदाहरणाला जवळ ठेवा. म्हणजे कर्म करत असताना कर्म चांगलंच केलं पाहिजे असं तुम्हाला वाटेल. काही उदाहरणं अशी आहेत ते सिद्धांतापर्यंत तर घेऊन जातातच जातात, पण आपल्या जीवनाला कलाटणी देतात. हे ऐकत असताना ती चंचुला डोळ्यातून अश्रू काढते. तिच्या समोर तिने केलेल्या कर्माचा, तिच्या जीवनाचा सगळा तो पट समोर उभा राहिलेला आहे. अरे मी माझ्या जीवनात फार वाईट केलंय, फार चुकीचं वागलेले आहे, चोऱ्या केलेल्या आहेत, लोकांच्या घरात भांडणं लावलेली आहेत. मी बरं का चांगलं जीवन जगण्याची अपेक्षा नाही धरली पाहिजे. मला त्या कर्माची भोग भोगावीच लागते. कथा सांगत असताना हळूहळू समारोपाकडे कथा गेली. कथेची सांगता झाली आणि तुम्ही जसे व्यासपीठावरून दर्शन घेतात तशी लोक दर्शनाला व्यासपीठाकडे आलेली आहेत. पण चढत असताना त्या पायरीमध्ये तिचा पाय काय झाला, गुंतला गेला. अंगात शक्ती नव्हती. खाली पडल्याबरोबर तिचं तोंड आहे ना ते काय लागलं, त्या पायरीला लागलं. रक्त वाहू लागलं. कथाकाराने पाहिलं, धावत आला. उठा उठा, लागलं का? सांगितलं महाराज माझ्या शरीराला हात लावू नका, मी अपवित्र आहे. आयुष्यभर मी चोऱ्या केलेल्या आहेत, आयुष्यभर मी भांडण लावलेले आहेत, मी अपवित्र आहे. महाराज बोलले काही चिंता करू नका. मी चंचुला बोलते मी जीवनामध्ये केलेल्या कर्माचा मला पश्चाताप होतोय. वाईट वाटतंय मला. आता बऱ्याच वेळेला करताना काही वाटत नाही, पण करून झाल्यानंतर माणसाला काय होतो, पश्चाताप होतो. एखाद्याला मारताना काही वाटत नाही, पण तुरुंगात देऊन ठेवल्यानंतर त्याला कळतं आपण आपला राग काय करायला पाहिजे होता, आवरायला पाहिजे होता, आवरायला. आणि मग ते महाराज बोलले की तुला जर तुझ्या केलेल्या वाईट कर्माचा जर पश्चाताप होतोय तर तुला या दोषातून मुक्त करणारं साधन या कलियुगात आहे. बरं का? कलियुगात आहे. ते शिवजींच्या बरं का काळापासून चालत गेलं.
तू स्वतःची चूक मान्य केली की नाही? तुला पश्चाताप झाला की नाही? मग आता तुला याच्यातून सुटण्याचा मार्गही मी सांगतोय. तू दोषमुक्त होशील, फक्त माझं सांगू नाही. म्हणजे काय? नामस्मरण कर, इथे येणाऱ्या संतांची सेवा कर आणि दररोज शिव महापुराण कथा श्रवण कर. तू दोषमुक्त होशील. त्या महाराजांचं म्हणणं ऐकलं, तिथेच राहिली, सेवा करू लागली, दररोज शिव महापुराण कथा श्रवण करू लागली, झाडू मारू लागली. आता जी मरायला आलेली चंचुला अन्न खायला भेटल्यामुळे आता तब्येत वगैरे तिची चांगली झालेली आहे. पुढे 25 वर्ष ती जगली, मरायला आलेली 25 वर्ष जगली आणि 25 वर्षानंतर तिला मृत्यू आला. पण ऐका, मृत्यूच्या समयी तिच्या डोळ्यामध्ये भगवान शिवजींचं रूप साठवलेलं होतं. परिणाम, ती चंचुला शिवलोकी गेली. महाराज शिवलोकी. आता विचार करा, एवढं वाईट कर्म करून सुद्धा तिला भगवंताच्या धामाला जाण्याचा अधिकार प्राप्त झाला. तो केवळ ना केवळ शिव महापुराण श्रवणाने प्राप्त झाला. उमापती महादेव की देवता मिले उजाला, बोले तेरी जटा. चंचुला ही शिवलोकात गेलेली आहे. तिला एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला की भगवान शिवजींच्या आणि पार्वती मातेच्या बाजूला तिला बसण्याचा अधिकार प्राप्त झाला. ती पार्वती मातेच्या बाजूला बसायची, दोघी एकामेकीसोबत गप्पाही मारायच्या. पण नेहमीच तिचा चेहरा असा उदास दिसायचा, दुःखी दिसायचा. पार्वती मातेने ओळखलं की जरी आपल्यासोबत गप्पा मारत असली तरी हिच्या मनात काहीतरी दुःख आहेच. त्यावेळेला पार्वती माता त्या चंचुलेला बोलते, चंचुला, फार पुण्याईने तुला इथे येण्याचं भाग्य प्राप्त झालं. मोठ्या मंडळी सोबत तुझं बसणं झालेलं आहे. तू काय विचार करते? काय दुःख आहे तुझ्या मनात? सांग मला. त्यावेळेला चंचुलीने सांगितलं, मी तर आता शिवलोकी आलेली आहे, पण आई साहेब, माझा पती सर्पदंशाने काय झाला होता, मरण पावला होता आणि तो आता ब्रह्म राक्षस झालेला आहे. माझी विनंती आहे, जसं मला सोडवलं ना तसं माझ्या नवऱ्याला देखील काय करा, तुम्ही या दोषातून मुक्त करा. पार्वती माता विचार करते, चंचुला ही आता माझी मैत्रीण आहे, माझ्यासोबत बसते आहे, माझ्यासोबत बोलते आहे. आता हिच्या मनात असणारं दुःख आपण घालवायचं. पार्वती मातेने तुंबाराला बोलवलं. तिथं भगवान शिवजींच्या दरबारामध्ये शिवकथेचं गायन करायचं. त्याला सांगितलं, ही तुंबारा, माझी मैत्रीण फार दुःखी आहे, तू असं कर, तिचा पती ब्रह्म राक्षस झालेला आहे, त्याला तू काय कर, दोषमुक्त कर. तुंबाराने सांगितलं, आई साहेब, हा जर देहधारी असता, म्हणजे माणूस असता, तर याला शिवकथा सांगून मी दोषमुक्त केलं असतं. पण हा तर ब्रह्म राक्षस आहे
पार्वती माता म्हणजे काही करा, पण त्याला सोडवा. माझ्या मैत्रिणीच्या जीवनातलं दुःख घालवा. डुंगराने विचार केला. त्याला इकडे तिकडे शोधलं. त्यांच्या लक्षात आलं एका झाडाला तो ब्रह्म राक्षस काय झालेला होता, बांधलेला होता. त्याच्यावर पाणी शिंपडलं. त्याला भगवान शिवजींच्या शिव महापुराणाची कथा सांगितली. परिणाम त्या ब्रह्म राक्षसाला दिव्य शरीर प्राप्त झालं. या कथेतून मला हे सांगायचं आहे, तुमच्या जीवनात झालेल्या चुका तुम्ही जर मान्य केल्या तर परमात्मा तुम्हाला माफ करतोय. मी चुकलोय हे मान्य करा, त्याचा पश्चाताप होऊ द्या. शिवजी तुम्हाला दोषमुक्त करतील. उमापती महादेव की, पवन सुत हनुमान की. पुढे या कथेला आपण घेऊन जाताना आनंद होतोय की आपल्याला पुढे नारदांची कथा श्रवण करायची आहे. एकदा बरं का, सर्वांना आनंद होईल, सगळ्यांना व्यवस्थितरित्या भगवान शिवजींच्या कथेत नाचता येईल असं भजन घ्या. म्हणजे तेवढंच श्रोत्यालाही मनापासून आनंद होईल. एकदा गजर होऊ द्या. नारदजींची कथा पाहिजे. ही कथा तुळशीदास महाराजांनी श्री रामायणामध्ये सुद्धा सांगितलेली आहे. पण शिव महापुराणामध्ये ही कथा थोडीशी विस्तारपूर्वक आलेली आहे. आता नारदजी म्हटलं की आपल्याला माहिती आहे, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. सगळ्यांनी बोला. नारायण
मंडपात आलो की आपण भजन करतो, हळदीच्या मंडपात करतो का? आता काही वारकरी संप्रदायामध्ये छान काही परंपरा आलेल्या आहेत. हळदीच्या मंडपात सुद्धा हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मी म्हणतो जिच्या हळदी येत ना ती भाग्यवान आहे. म्हणजे जिथे लोक बाटली घेऊन नाचतात, कसली दुधाची, मग बोला बोला, मला तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे, दारूची. बरं, नाचणाऱ्यांना लाज वाटत ते बोलू का? मनाला तुमच्या चटका देऊन जाईल तो शब्द. त्यांनी लाज सोडलेली असते आणि उलट त्यांना वाटतं की आम्ही फार चांगलं काम करतोय. चांगली माणसं दिसली की अजून ते उड्या मारतात. म्हणून चांगल्या लोकांनी अशांचे नाच पाहायला जायचं नाही. अरे जे नाचल्याने आपल्या पदरात पाप पडतं ते नाचणं आपल्याला कशाला हवंय? नाचायचंच असेल ना तर कीर्तनात नाचा. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनात नाचल्यावर आनंद मिळत नाही, कोण म्हणतंय कथेत नाचल्यावर आनंद मिळत नाही. पण आपण नाचलो पाहिजे ना. माऊली ज्ञानोबाने वर्णन करून सांगतात, तरी कीर्तन नाचेनी नटनाचे, नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे गेले. कीर्तनात नाचल्याने, कथेत नाचल्याने पाप लागत नाही. पण हळदीत जर नाचला तर नक्कीच तुमच्या पदरात पाप पडल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही म्हणाल हळदीत नाचणाऱ्यांच्या विरोधात तुमचं बोलणं आहे. आता हे माझं बोलणं नाही, हे साधू संतांचं बोलणं आहे. वक्ता स्वतःच्या मनाचं नाही सांगत, त्यांनी जे वाचलेलं आहे, त्यांनी जे अनुभवलेलं आहे बरं का, त्याद्वारे तो बोलत असतो. म्हणून बऱ्याच वेळेला कधी कधी वक्त्याचं बोलणं काही लोक मनाला लावून घेतात. स्वतःने वैयक्तिक मनाला लावून घ्यायचं नाहीये. हे बोलणं कोणा एकट्यासाठी नाही आहे, तर वक्त्याचं बोलणं हे समाज हितासाठी आहे, समाज हितासाठी. महाराज
तुमचे महाराज कुठेही गेलं तर त्यांचं वजनच चालायचं. कपाला बसले महाराज की हा आपलं पद नक्की घेईल, आपलं पद नक्की घेईल. मग आता याला काहीतरी आपल्याला उपाय करावा लागेल. अप्सरा पाठवल्या, त्याच्यानंतर काही वाद्य वाजवणारे पाठवले, कामदेवाला पाठवलं की जा याची तपश्चर्या भंग करा. माणसं चांगलं करत नाहीये, पण चांगलं करणाऱ्याला अडवण्याचं काम मात्र खूप माणसं करतात. अरे आपल्याला चांगलं करता येत नसेल तर करू नका, पण जो चांगलं करतो ना त्याला मात्र अडवू नका. आणि मग काय, नारदजींची तपश्चर्या भंग करण्याकरता कामदेवाने प्रयत्न केले. वाजवा, काय म्हणायचं, वाजवा, नाचा. नृत्य करणारे होते ना, नाचा, वाजवा, नाचा, वाजवा. गणाला सांगायचे नाचा, वादक होते त्यांना सांगायचं वाजवा, नृत्य करणारे होते त्यांना सांगायचं नाचा. पण महाराज एवढा वेळ तो बोलला, वाजवा, नाचा, नृत्य करा, वाजवा, नाचा, वाजवा, नाचा. नाचणाऱ्या ज्या होत्या ना त्यांच्या पायातले घुंगरू पडले. वादक होते ना ते वाद्य फुटले गेले. आता मात्र कामदेवाने विचार केला की आता हे आपल्याला आवडण्यासारखं नाहीये. मग तेवढ्यात वाजवा, नाचा, वाजवा, नाचा म्हणता म्हणता सांगितलं, हे गप्प बसा. हातरून द्या ना, हातरून द्या, काही कामाचं नाही, हातरून द्या. कामदेवांनी शरणागती केली महाराज. कोणाची? नारदाची. नमस्कार केला, आपण फार बलवान आहात, हे हरलोय. हातामध्ये हार होता, हार तो गळ्यात घातला हनुमंतांच्या आणि कौतुक करायला सुरुवात केली. वा, तपामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही काम जिंकला, काम जिंकला, काम जिंकला. हे कौतुक ऐकत असताना नारदाला खूप बरं वाटलं, महाराज खूप बरं वाटलं. पण घातलेला हार तो नारदांच्या जीवनातले हार करून गेला. तुम्ही बारकाईने पाहिले का? हार घालणारा वागतो का ज्याच्या गळ्यात हार आहे म्हणजे पडणार आहे तो वागतो. हार जो घालायला येतो ना तो असा ताठ राहतो की नाही, तो वागत नाही. तर ज्याच्या गळ्यात हार घालायचंय तो काय करतो बघा तुम्ही. म्हणजे हार कोणाची आहे, कोणाची हार आहे? घालणाऱ्याची आहे का ज्याच्या गळ्यात हार पडतोय त्याची आहे? त्याचं उत्तर आहे ज्याच्या गळ्यात हार पडतो ना, अरे त्याचीच हार आहे. फार त्या हारला चिपटून न करावं. बरेच लोक त्या असे हार घातले लोकांनी का फोटो काढतात. निदान बॅनरवर तरी फोटो देताना त्या हाराची फोटो देऊ नका. ते हार आहे, जीवनातली हार आहे. मी बराच वेळ याचा अनुभव घेतला. बरीच लोक हाराला खूप खूप प्रेम करतात, गळ्यात टाकलं की ते लय वेळ ठेवतात. आता मी थोडं विसरलो म्हणून राहिला तो, नाहीतर हार वेळ गळ्यात ठेवायचा नाही. जीवनाची हार होऊ शकते. आता कोणी कोणत्या उद्देशाने घालतोय काय कळतं का? कीर्तन करायला, पण हार आहे, लक्षात ठेवा. नारदजी त्या कौतुकाला भालले. मी काम शिकला, अहंकार झाला माणसाला, अहंकार झाला. बऱ्याच वेळेला माणसाच्या कार्याचं कौतुक केलं की माणसाला त्या कार्याचा अहंकार होतो. कोणी जर बोललं ना तुम्ही छान बोलता आहात तर लगेच त्याला अहंकार होतो. कोणी जर बोललं ना तुम्ही छान वाजवता लगेच त्याला अहंकार होतो. का? तर तुमचं कौतुक केलेलं तुम्हाला अहंकाराकडे घेऊन जात आहे.
म्हणून माझं मत आहे, कोणी कौतुक करण्यापेक्षा निंदा केलेली कधीही चांगली. पण आपल्याला निंदा पचतच नाही. पचते का? निंदा केलेली पचत नाही. पण कौतुक केलेलं माणसाला आवडतं. मग ते खोटं असू द्या, नाही तर खरं असू द्या. बऱ्याच वेळेला माणसाला वाटतं, योजू बोलतोय ना, हे खोटं बोलतोय माझ्याबद्दल, तरी पण तो खोटं का असे ना, पण त्याला आनंद होतोय. त्याला आनंद होतोय. काम जिंकला या आनंदाने नारदजींना खूप आनंद झालेला आहे. खूप आनंद झालेला आहे. आणि मग नारदजी भगवान शिवजींना भेटायला निघालेले आहे. आपल्या या शिव महापुराण कथेची मार्गदर्शक आदरणीय पूजनीय चिदानंद स्वामी म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके चिंतामणी महाराज यांचं स्वागत त्या काळामध्ये. धन्याजी दिन संत दर्शनाचा. धन्याजी दिन संत दर्शनाचा. भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. महाराजांच्या रूपाने आज या व्यासपीठावर आपल्याला संतांचं दर्शन होत आहे. हे आपलं मत भाग्य आहे की ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य
भगवत चरणी समर्पित केलेला आहे. समाजाच्या हिताकरता ते रात्रंदिवस प्रयत्न करतात. अशा साधूला, अशा संतांना विनम्र भावनेने अभिवादन करतो. नारदजी शिवजींकडे जातात आणि सांगतायत, शिवजी काम जिंकला बरं का, काम जिंकला. शिवजी म्हटले, काम जिंकला, काम जिंकला. आता हे मला सांगितलं, तिकडे विष्णूला जाऊन सांगू नका. चांगलं सांगितलं की नाही? बऱ्याच वेळेला चांगलं सांगितलं तर माणसाला पटत नाही. अशी खूप लोक आहेत, चांगलं सांगितलं की पटत नाही. पण मग त्यावेळेला नारदाच्या मनात असा संशय आला की शिवजी माझ्या कामावर जळतात. मी यशस्वी झालोय, मी काम जिंकलाय, हे यांना सहन होत नाही. एखाद्याला जर गाता गाता एखाद्याचा ताल गेला किंवा स्वर गेला, त्याच्यापेक्षा एखादा अनुभवी असेल, तो सांगतोय दादा जरी ते स्वर गेला, ताल गेला, पण त्याच्या मनात असं वाटतं, सांगताना ते चांगल्या भावनेने तो सांगतो, पण त्याच्या मनात असं वाटतं की मी गातो, याला जळण होते, जळण. तसं नारदजींना वाटलं शिवजी माझ्यावर जळतात. फार लक्ष दिलं नाही नारदाने. मग पुढे विष्णूकडे जातात आणि विष्णूकडे गेल्यानंतर सांगतायत, बाबा मी काम जिंकला, काम जिंकला, काम जिंकला. विष्णू विचार करतायत, आतापर्यंत राम राम म्हणत होता, नारायण नारायण म्हणत होता, आता काम काम म्हणायला लागला, वर्ग बिघडला. आई वडिलांनी वेळेतच मुलाला आवरण्याचा प्रयत्न करावा. मुलाच्या मुलीच्या वागण्यामध्ये जर बदल झाला तर शाळ्या आई वडिलांनी अधिक लक्ष घातलं पाहिजे. कधी कधी आपले हितचिंतन येऊन सांगतात, दादा तुमची मुलगी वाईट वागते, जरा लक्ष द्या. बरं, तो चांगल्या करता येतो, पण तो त्याला उलट सुनावतो, अरे आमची खानदानी तशी नाही. काय सांगतोय तू माझ्या मुलीबद्दल? अरे माझी मुलगी चांगली आहे. तो सांगणारा विचार करतो, मी चूक केली, इथे येऊन चूक केली आहे. पण जर तो विषय आई वडिलांनी जर मनात घेतला की बाबा रे हा परका मनुष्य आपल्या हिताचा विचार करून इथं सांगायला आलेला आहे, या गोष्टी थोड्याशा आपण घेतल्या पाहिजेत, तर नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी त्या मुलीमध्ये परिवर्तन करू शकते. पण आई वडील ऐकत नाही, शेवटी परिणाम काहीतरी चुकीचं घडलं जातं. आणि मग भगवान श्री विष्णूने विचार केला, आता पोरग बिघडलंय, याच्याकरता काहीतरी युक्ती करावी लागेल. आणि मग ज्या रस्त्याने नारदजी जाणार होते ना, त्या रस्त्याने एक सुंदर असा महाल तयार केला. त्या महालाचे राजे शिलनिधी आणि त्यांची मुलगी विश्वमोहिनी, आणि तिच्या त्या महालाच्या दारामध्ये अशी गर्दी होती, गर्दी. सगळे परगावचे राजकुमार तिथं आलेले होते. नारदजी तिथून चालले होते. मला ती गर्दी पाहिल्यावर नारदजी विचारू लागले, बाबा रे काय आहे इथं? सांगितलं विश्वमोहिनीचं लग्न आहे. असं ऐकल्याबरोबर नारदाला ही काय झाली, लालसा निर्माण झाली की आपण जाऊन आत जाऊन बघावं. आणि मग नारदजी आत गेले. आत गेल्याबरोबर त्या राजाने नारदाचं स्वागत केलं. या संत येती करा तुझी दिवाळी दसरा, आज मोठी पूजा केली मला, असं आसन दिलं बसायला. साधू संतांचा आदर करायला आपण शिकलो पाहिजे. आणि मग आसन दिलं. नारदजी बसले. आता त्याला वाटलं नारदजी आलेले आहेत, थोडं भविष्य विचारूया. काल आपण त्या भविष्य संबंधाने बोलतो. आणि मग राजाने आपल्या मुलीचा हात नारदाच्या हातात दिला आणि सांगितलं, नारदजी जरा सांगा बघू हिला कसा नवरा मिळेल. आता नारदजींच्या हातात तो हात घातल्याबरोबर तो चेहरा पाहिला, ती सुंदरता पाहिली. नारद पागल झाला महाराज. मनातल्या मनात विचार करू लागला, अरे काल पेपरला दिलं नसतं तर बरं झालं असतं. काय
काम जिंकला काम जिंकला. बरोबर असत. एवढ्याही सुंदर मुली आहेत. माझी फार मोठी चूक झाली. मी काल पेपरला दिलं काम जिंकला काम जिंकला. पण मनामध्ये तिथं सौंदर्य बरं का फसलेलं होतं. भविष्य सांगताना थोडस उलट सांगितलं. असं सांगायला पाहिजे होतं या जगाचा मालक ब्रह्मांडाचा मालक हिला पती मिळणार आहे. पण याने उलट भविष्य सांगितलं. ही ज्याची पत्नी होईल त्याला या जगाचं बरं का ब्रह्मांड प्राप्त होईल असं उलट सांगितलं मला. मग आता आपल्याला ती मिळाली अशी नारदाच्या अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाली. आणि नारद परत जाऊन तपाला बसले. नारदांचं तप पाहून परमात्मा प्रसन्न होऊन नारदाच्या समोर उभी राहिले. नारदा बोल काय पाहिजे. नारदजी बोलतायत देवा आता थोडं वेगळं मागायला आलोय. म्हणजे काय मला तुमचं हरिरूप द्या. देवाची अनेक रूप आहेत. हरिरूप द्या. भगवान बोलले तथास्तु. हरिरूप दिलं महाराज. सगळं अगदी रूपवान झालं. तुम्ही मला सांगा आरशाशिवाय आपला तोंड आपल्याला पाहता येतो का. आरशाशिवाय आरसा नाहीये. तुम्ही तुमचं तोंड पाहू शकता का पाहू शकत नाहीये. आता हे हात आपल्याला दिसतात. आपलं हृदय आपलं तोंड आपल्याला दिसतं. आपले पाय आपल्याला दिसतात. आपल्या पायाची बोटं हाताची बोटं दिसतात. पण आपल्याला बिना आरशाचं तोंड दिसत नाही. आता नारदाला वाटलं हात सगळे असे गोरे पान पडले पाय वगैरे सगळं गोरं शरीर. याला वाटलं आता बस आपलाच नंबर आहे. आणि आयटीतच गेला मला. बरीच माणसं समाजात चालत असताना आयटीत चालतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्या चालण्याचा कोणीतरी गुणगौरव करावा. गेले चालत चालत गेले. सगळे शिवगण पाहत होते चर्चा करत होते. अरे नुसतंच आपण आलो रे. आपला नंबर हुकला. हा एवढा सुंदर तर याची माय किती सुंदर असेल. असं नारदाची छाती जरा पुढे आली. कौतुक झालं. म्हणजे मी खरंच काय आहे. माणसांनी कधी कधी सगळ्याच लोकांच्या कौतुकाला बहालायचं नाही. कधी कधी लोक स्वार्थापोटी आपलं कौतुक करतात. पुढच्या शीटवर जाऊन बसले महाराज पुढच्या. आणि तिकडनं ती विश्वमोहिनी हार घेऊन आली. नारदाला पाहिल्या बरोबर तिने आपल्या बापाला आवाज दिला. बाबा हा पहिल्या नंबरचा कोण आहे. याला लगेच बाहेर काढा. पोरीचं डोकं बिघडलं काय. आणि या दरबारात फक्त मीच सुंदर आहे आणि बापाला म्हणते बाहेर काढा. पोरीला अक्कल नाही. या मुलीला अक्कल नाही. आणि मग त्याला बाजूला केलं महाराज बाहेर काढलं. तो विचारतो अरे मला बाहेर का काढता. तेव्हा त्यांनी सांगितलं जे बाहेर काढत होती ते हो जरा आरशातून जाऊन बघून या. आता त्यावेळेला आरसा होता की नाही मला माहिती आहे. मग नारदानी पाण्यात पाहिला. इकडे नारदाला बाजूला केला आणि शेवटच्या खुर्चीवर भगवान श्री नारायण होते. त्यांच्या गळ्यात जाऊन काय केली विष्णुमुनी माळ घातली. भगवान विष्णू भगवान नारायण त्याला घेऊन निघाले. इकडे स्वतःचा चेहरा पाहिला. महाराज लाल गुंज डोळे झाले महाराज त्याचे. देवा अरे तुला मला सौंदर्य द्यायचं नव्हतं तर तू नाही म्हणून सांगायचं ना. अरे का मला फसवलंस. खूप रागाचं सांगताना कथाकारांनी सुद्धा रागातच सांगितलं पाहिजे. बरोबर की नाही. आता मी जर म्हटलो छत्रपती शिवाजी महाराज की जय कसं वाटेल तुम्हाला ऐकायला. पण मी जर म्हणालो छत्रपती शिवाजी महाराज की त्याकडे कुठे आवाजाचा उतार असावा कुठे चढ असावा हे ज्याला कळालं तो श्रोत्यांची मन जिंकतो. लक्षात ठेवा मन जिंकतो. नारद क्रोधाने
देवाबद्दल नको नको ते बोलू लागले. रस्त्याच्या बाजूला उभे होते नारद. तिकडनं भगवान विष्णू आणि विष्णू मोहिनी तिकडनं रथात येते आहे. ते दृश्य पाहिल्यावर अजून लागून उंच झालं आणि बरोबर देवाने तिथं घालून उभी केली. तर तिथं घालून उभा लाल म्हणतो पाहत अरे काय देवा बोलू नका, मला बसवलंय तुम्ही. अरे नव्हतं सुंदर सौंदर्य द्यायचं तर नाही म्हणायचं ना. का माझा घात केला देवा? मला ही विष्णू मोहिनी हवी होती. का मला असं तुम्ही शिक्षा दिली? पण देवा ऐका, मी तुम्हाला शाप देतो. तुमच्या पुढच्या अवतारात तुमची पत्नी चोरीला जाईल आणि त्या चोरीला गेलेल्या पत्नीला शोधण्याकरता आमची वानर जात असेल. भगवान विष्णू बोलले बरंच तापलंय बाबा. मग त्यांनी सांगितलं जरा शांत हो. भगवान विष्णू मोहिनी तिथून अदृश्य झाल्या. ते महाल वगैरे अदृश्य झालं, राजा अदृश्य झाला आणि नारदजी आता भानावर आले. नारदाला कळालं आपल्या समोर फक्त मायावती, बाकी काही नव्हतं. फार मोठी चूक झाली, आता करावं काय? नारद फार विचार करू लागला. आपल्या बाबांकडे गेला आणि सांगितला की बाबा, माझ्याकडून खूप मोठा अपराध झालेला आहे. मी साक्षात भगवान विष्णूला शाप दिलेला आहे बाबा. फार माझ्या जीवनाचा अपराध झाला. मला या दोषातून मुक्त करा बाबा, मुक्त करा. या दोषातून मला मोकळं करा बाबा. आणि मग त्यावेळेला नारदजींना सांगितलं आता चिंता करू नका, तुमची चूक तुम्हाला कळलेली आहे ना. आता विचार करू नका, तुम्हाला या दोषातून मी मुक्त करतो आहे. आणि मग नारदजींना सांगितलं की तुम्हाला मुक्त करण्याचं बरं का साधन एकच आहे. कोणतं? तुम्हाला शिव महापुराण कथा श्रवण करावी लागेल नारदा. नारदाने सांगितलं बाबा मी श्रवण करायला तयार आहे. नारदाने शिव महापुराण कथा श्रवण केली आणि आपल्या जीवनातल्या दोषांपासून नारदजी मुक्त झाले. उमापती महादेव की, पवन सुत हनुमान की. तपस्वी असणारे ज्यांनी तप करून काम जिंकला, पण त्याचा कुठेतरी गौरव झाल्यामुळे नारदाला त्याचा अहंकार झाला. एक लक्षात ठेवा, ज्याला आपल्या जीवनामध्ये खूप पुढे जायचं आहे, उंच शिखर गाठायचं आहे, त्यांनी लोकांनी केलेल्या कौतुकाला भालवून आपल्या अंतःकरणात अहंकार निर्माण करून घेऊ नका. आपल्याला माहिती आहे अहंकार दोन्हीकडे घातक आहे. म्हणजे तो प्रपंचातही घातक आहे आणि परमार्थातही घातक आहे. प्रपंचात अहंकारी माणसाजवळ कोणी जात नाही, लगेच चर्चा होते तो अहंकारी जाऊ. तुमच्या खिशात किती पैसे आहेत कोणी पाहत नाही, तुम्ही किती मोठ्या बापाचे आहात कोणी पाहत नाही, पण तुमच्या बोलण्यात अहंकार जर त्यांना दिसला
वागण्यात अहंकार दिसला की लोक म्हणतात त्याला बाजूला करा. अहंकारी माणसाला समाज जवळ करत नाही. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्याकडे कळा असेल, आपल्याकडे वादन असेल, आपल्याकडे बोलणं चांगलं असेल, इतर काही गोष्टी आपल्याकडे असतील, तर कुठल्याही गोष्टीचा म्हणजे कलेचाही, वादनाचाही आणि बोलण्याचाही मुळीच अहंकार धरू नका. जसा तो प्रपंचात घातक आहे तसा तो परमार्थातही घातक आहे. अहंकार भाषा आहे. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. मनुष्य वायाला जातो. आणि बोलू का, देवाकडे साधकाला बाधा देणारा जर कोण असेल तर तो अहंकार आहे. तो देवाकडे त्याला जाऊ देत नाहीये, जाऊ देत नाही. आणि शहाण्या माणसाला अहंकार होतो, अडाणी माणसाला अहंकार होत नाही. माऊली ज्ञानोबांची भाषा आहे. नवल अहंकाराची गोठी विशेष लगे अज्ञानाची पाठी, सज्ञानाचे कंठी झोंबे कंठी नाना संकटी नचवी. नवल अहंकाराची गोठी विशेष लगे अज्ञाना पाठी, पण सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. शाण्या माणसाला, ज्ञानी माणसाला अहंकार होतो, तो अडाणी माणसाला होत नाहीये. तो भगवंताकडे त्याला जाऊ देत नाही, तो त्याला चांगलं काम करू देत नाही, तो त्याला यशस्वी होऊ देत नाही. तो ज्या कार्य करता निघालेला आहे त्याला त्या कार्यापर्यंत तो पोचू देत नाही. तो अहंकार आहे. म्हणून अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. पण हे जरी प्रमाण असलं तरी दुसरंही संतांचं प्रमाण आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जर केला तर माणूस देव होतो, देव. मग आता आपल्याला देव व्हायचंय का दानव व्हायचंय आपल्या हातात. आपल्याकडे जी जी सामुग्री आहे त्या सामुग्रीचा अहंकार धरू नका. आपल्याकडे संपत्ती असेल, संपत्तीचा अहंकार धरू नका. आपल्याकडे शारीरिक बळ असेल, शरीराचा अहंकार धरू नका. आपल्याकडे बुद्धिबळ असेल, बुद्धिबळाचा अहंकार धरू नका. आपल्याकडे सत्ताबळ असेल, सत्ताबळाचा अहंकार धरू नका. बरं का, आपल्याकडे ज्ञान असेल, ज्ञानाचा अहंकार धरू नका. तुका म्हणे नरकी गाली अभिमान. बरं का, अभिमान माणसाला नरकात घालवतोय. पण अभिमान जर निवृत्त आपण झालात ना तर महाराज म्हणताय तो देव होतो, देव. नारदजींच्या अंतःकरणामध्ये मी काम जिंकला हा अहंकार होता, पण कुठपर्यंत? माया डोळ्यापुढे होती तोपर्यंत. माया निघून गेली, अहंकार संपला. तसं आम्ही सगळे मायेच्या अधीन आहोत. आपल्याला वाटतं माझ्यापेक्षा मीच मोठा आहे, बस दुसरं कोणी मोठा नाही आहे. पण लक्षात ठेवा, तुमच्याकडे जे आहे ते एक ना एक दिवस त्याला तुम्हाला सोडून जायचं आहे, याचा तुम्हाला विसर पडलेला आहे. अहंकार का, कशाचा अहंकार आहे? एक दिवस सगळ्याला आपण सोडून जायचं आहे, हे ज्याच्या मनात आहे ना तो कुठलाच अहंकार करत नाही. लक्षात ठेवा, ज्यार्थी आम्हाला अहंकार झालेला आहे त्यार्थी आम्हाला मरणाचा विसर पडलेला आहे. मरणाचा ज्या माणसाला विसर पडतो तोच पाप करतो. लक्षात ठेवा, मरणाचा ज्या माणसाला विसर पडलेला आहे तोच अहंकार करतोय. एक छान उदाहरण आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्याला शांती ब्रह्म म्हणतात. शांत, श्रीमंत आणि संत. त्यांना भेटायला एक माणूस आला.
नमस्कार केला आणि विचारू लागला, बाबा तुम्ही एवढे शांत कसे हो? अशी शांती मला पण मिळावी असं मला वाटतं. काय करावं लागेल? नागबाबांनी त्याला सांगितलं, बाबा इकडे अगोदर जवळ हात पाहिला. अरे येत्या 5 दिवसात तू मरणार आहेस. एवढं ऐकल्यावर शांती येईल का? 5 दिवसात मरणार आहे, डोक्यात मरणच घुसलं मला. घरी गेला, कोपऱ्यात बसायला लागला. पत्नी विचारते, काय झालं घरी? बोलत मित्रमंडळी यायला लागले, त्यांच्यासोबत सुद्धा निर्याणाचे शब्द सगळे. काही नाही जीवनात, सगळं संपलं आता. हे स्मशान वगैरे गेलं, स्मशानभूमीत गेल्यावर लोक काय बोलतात? काही नाही रे, काही नाही. आयुष्यभर कष्ट केलं, काय घेऊन गेला तो. पण कुठपर्यंत? त्या स्मशानभूमीच्या गेट पर्यंत. बाहेर आला नाही आला की जैसे कुत्र्याची शेपूट जडीत घातली ना तर सरळ होते, बाहेर काढली की परत तशीच. स्मशानात गेल्यावर माणसाच्या गप्पा सुद्धा त्या लेवलच्या असतात. आणि मग बोलायला लागला. 4 दिवस मारत गेले असं तर निर्याणीची भाषा करत होता, निर्याणच बोलत होता. आणि 5व्या दिवशी हा मरणार आहे. हा नागबाबांकडे आला, साष्टांग दंडवून घातलं. सांगितलं, बाबा आता मला आशीर्वाद द्या, माझ्यावर कृपा करा, मी आता चाललोय. नागबाबा म्हटले, तू मरणार नाहीस. मग तुम्ही तर बोलले होते 5 दिवसात तू मरणार. खोटं सांगितलं होतं, पण मग का? आता नाग त्याला विचारतो, या 4 दिवसात तू काय काय पाप केलं तेवढं सांग रे. त्याने सांगितलं, बाबा कसलं पाप? माझ्या छातीवर येऊन तो मृत्यू बसला होता, डोक्यात माझ्या फक्त मरणच होतं, त्याच्या पलीकडे मी कसलाच विचार केला नाही. मरण डोळ्यापुढे ठेवा, जीवनात पाप घडणार नाही, अहंकार येणार नाही. लक्षात ठेवा. मायेच्या पडद्याने आपल्याकडे आलेला अहंकार नारदजीने दूर केला. तो तुमच्या उपचाराकडे सुद्धा येऊ शकतोय. त्या अहंकाराला आपल्याला निवृत्त करायचं आहे. पण या कथेतून आपल्याला एवढं घ्यायचं आहे, नारदाला कशामुळे अहंकार झाला? तो अहंकार आपल्याला होऊ नये याची दक्षता आपण घेणं फार गरजेचं आहे. उमापती महादेव की
अवश्य मी सर्व क्षेत्रातून आणि मंडळी या कार्यक्रमाकरता अगदी आवर्जून उपस्थित राहत आहे. तर मग काही पारमार्थिक क्षेत्रातील असतील, तर काही क्रीडा क्षेत्रातून असतील, काही राजकीय क्षेत्रातून असतील, सर्वांचा अगदी या कार्याच्या वतीने मनापासून आणि आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांनी व्यवस्थित शांतता आहे. कृपया आपण बसून घ्या सर्वांनी. ऑफसेट म्हणून बोला